नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. एकूणच आपण जर आता सध्याच्या प्राप्त परिस्थितीनुसार बघितलं, तर अति उत्तरेला WD, तर अति दक्षिणेला अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब या पलीकडे कोणतीही सिस्टम नाही, जेणेकरून महाराष्ट्रात लगेचच पावसाचं वातावरण तयार होईल किंवा भारतात काही राज्यांमध्ये पाऊस होईल असं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आपण उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर कोरडं वातावरण आहे. हिवाळ्याच्या वातावरणामध्ये विशेष बदल नाही, कारण उत्तर भारतामध्ये जवळपास पूर्व भारतापर्यंत थंडीची लाट पसरलेली आहे. पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट आहे. इतरत्र मात्र थंडी सौम्य स्वरूपाची आहे. फारसा हिवाळा जाणवत नाही. मात्र या वातावरणात कसा बदल 2, 3, 4 तारखेला होत आला ते आपण बघतो. उद्या 4 तारखेला महाराष्ट्रात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. 5 तारखेलाही थोडीफार थंडी राहील, परंतु या थंडीमध्ये अपेक्षित प्रभाव नाही आहे. आणि त्याच्यातही 9-10 तारखेला आपण बघितलेलंच आहे की थंडी पुन्हा कमी होते. त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील वातावरण हे थंडीस फार पूरक असं नाही आहे. कोरडं वातावरण असून, निरभ्र आकाश असून देखील सामान्य थंडी आहे. आणि याचं मुख्य कारण आपल्याला मी पुढे सांगणार आहे. भारतीय हवामान खात्याकडून आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे आणि ती आहे, जानेवारी ते मार्चपर्यंत पाऊसमान कसं असेल. आणि हा काळ मुख्यत्वे करून उत्तर भारतातील पावसाचा आहे. आणि या काळात उत्तर भारतात फारसा पाऊस होणार नाही, पूर्व भारतात फारसा पाऊस होणार नाही. परिणामी बर्फवृष्टी कमी होणार. पर्यायाने थंडीचं प्रमाण देखील या काळात कमी राहू शकतं आणि उन्हाळा लवकर सुरू होऊ शकतो असा याचा अर्थ आहे. महाराष्ट्रात मात्र या 3 महिन्यामध्ये अवकाळी पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो बंगालच्या उपसागरातून आहे आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये या 3 महिन्यात अतिरिक्त पाऊस असण्याची शक्यता आहे. या बातमीनुसार आता स्पष्ट असं जाणवतं आहे की 18% पाऊस हा या दरम्यानच्या काळात, या 3 महिन्यामध्ये उत्तर भारतामध्ये होत असतो, म्हणजे एकूण पाऊसमानाच्या वर्षाच्या. आणि तो जवळपास 184 मिलीमीटरपर्यंत असतो, परंतु तो यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे. आणि एकूणच पाऊसमानासंदर्भातली ही नकारात्मक सुरुवात 2025ला होते आहे. फार पावसाळी वातावरण नसल्यामुळे आपण दररोजचा अंदाज बघणार नाही आहेत, परंतु एक 2-2, 3-3 दिवसाच्या टप्प्याने आपण अंदाज बघतो. उद्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही. 5 तारखेला दोन्ही समुद्रात कमी दाबाच्या प्रणाली सक्रिय आहेत. दोन्ही समुद्रात जरी हवामान प्रणाली सक्रिय असल्या तरी भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम नाही. हा 7 तारखेचा अंदाज आहे. 9 तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब तामिळनाडू आणि केरळ या राज्यांवर प्रभावी राहण्याची शक्यता आहे. 12 तारखेला मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण दक्षिण भारतातील कमी दाब हा अरबी समुद्रात सरकणार आहे आणि उत्तर भारतात असलेल्या WD बरोबर हलकी ट्रफलाईन तयार होऊ शकते. मात्र याचा प्रभाव फार काळ टिकणार नाही, केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे. आपण जसं GFS मॉडेलनुसार थंडीचं वातावरण बघितलं आहे, तसंच आपण ECMWF मॉडेलचंही बघतो, कारण साधारण सरासरी 14 ते 15 अंश सेल्सिअस तापमान हे उद्या महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि विदर्भात हे 11 अंश सेल्सिअसपर्यंत उतरू शकतं. सरासरी 7 तारखेला देखील महाराष्ट्रात 16 ते 15 अंश सेल्सिअस तापमान राहील. त्यामुळे सामान्य थंडीचाच प्रभाव आहे. आपण बघतो की विदर्भाकडून, म्हणजे खास करून गोंदिया जिल्ह्यामध्ये 10 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता 10 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. थोडं विदर्भात थंडीचं प्रमाण अधिक राहील. महाराष्ट्रात इतरत्र देखील 15 ते 16 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे एकूणच या 10 तारखेपर्यंतच्या कालावधीचा जर अंदाज घेतला आपण, तर सामान्य थंडीचं आहे. फार थंडीची लाटही नाही किंवा थंडी नाही असंही नाही. 13 तारखेला मात्र महाराष्ट्रात थंडी असणार नाही. जवळपास कमाल 21 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असणार आहे, तर मिनिमम
17 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे. ECMWF मॉडेलने 5 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण अधिक राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे हलका शिडकाव वगैरे या भागात होऊ शकतो. 10 तारखेनंतर पुन्हा एक हवामानात थोडा बदल होईल. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून थोडे बाष्पयुक्त वारे पश्चिम महाराष्ट्रात येत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. आणि आपण या अंदाजामध्ये थोडं पुढे सरकवलं तर आपल्याला एक 11-12 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अधिक ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. कारण स्पष्टपणे वारे हे बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर येत आहेत. काही ठिकाणी हलका शिडकाव होण्याची शक्यता 11-12 तारखेला आहे. 12 तारखेला थोडं विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, हिंगोली या भागात जास्त ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रात हवामानाचा सध्या ताजा काही अंदाज नाही. मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे 12-13 तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाळी अंदाज निर्माण होतोय. त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. भारतीय हवामान खात्याने दिलेला जानेवारी ते मार्च हा अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा जेव्हा उत्तर भारतामध्ये पाऊस कमी झालेला आहे तेव्हा त्याचा थंडीवर परिणाम झाला आहे आणि उन्हाळा हा त्यामुळे थोडा लवकर सुरू होतो. दोन्ही समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांना विरोध करणारा कोरडा प्रभाव हा उत्तरेकडील वाऱ्यांमध्ये असतो आणि तो यावेळेस कमी निर्माण होईल. पर्यायाने बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण हे साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये वाढेल आणि ते महाराष्ट्रावरही थोडं परिणाम करेल असं दिसतंय. आणि थोडी वादळी परिस्थिती मार्चमध्ये अधिक राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.